अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोण आपल्या नावावर करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. फायनलचा दिवस सुद्धा चुरशीचा होईल असं वाटलं होतं. मॅट वरती फायनल पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली होती. पण स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच स्पर्धेला गालबोट लागलं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. अंतिम सामन्याचा निकाल लागला आणि शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर ओढत त्यांना लाथ मारली. दुसरीकडे महेंद्र गायकवाडने मधूनच मैदान सोडलं व पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला. पण यावेळी नेमकं काय झालं, हा वाद नेमका का झाला, तर चला हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सगळ्यात आधी मातीच्या फायनल मध्ये महेंद्र गायकवाडनं परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला होता, तर पृथ्वीराज मोहोळनं मॅचच्या फायनल मध्ये नांदेडच्या शिवराज राक्षेला पराभूत केलं. या लढतीत मोहोळने शिवराजला डाव टाकत खाली पाडलं, पण इथेच खरी समस्या सुरू झाली. शिवराज खाली पडला, पण त्याची पाठ पूर्णपणे टेकली नव्हती. तरीही पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. यावरून शिवराज राक्षे चिडला आणि त्याने पंचांना लाथ मारली. त्यामुळे तिथे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता. दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना रंगला होता. शेवटचे मिनिट राहिला असतानाच पंचांनी मोहोळला 1 गुण दिला. त्यामुळे महेंद्र पंचांविरोधात आक्षेप घेत शेवटचे 16 सेकंद बाकी असताना त्यांनी मैदान सोडलं. पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यानं कुस्तीगीर परिषदेनं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांवर कारवाई केली. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांनाही 3 वर्ष कुस्तीतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर शिवराज राक्षे म्हणतोय की सर्व काही चुकीचं झालं असल्याचं जनतेनेही पाहिलंय. आम्ही व्हिडिओ चेक करण्याची मागणी देखील केली होती. जर माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. थर्ड अंपायरला असा थेट निर्णय घेण्याचा काहीच अधिकार नाही, असं मत शिवराज राक्षेने मांडलंय. तर या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे? थर्ड अंपायरचा निर्णय योग्य होता का? अंतिम सामन्याचा निकाल देताना पंचांनी चूक केली होती का? कुस्तीत व्हिडिओ असिस्टंट रेफरी यायला हवा होता का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.